हाय फ्रेंड, माझं नाव राज दोडकर आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सकाळची 7 वाजले आणि आता आपण चाललो ते केशवराज मंदिरमध्ये। चला तर मग आज केशवराज मंदिरचं दर्शन घेऊया। दापोलीमधील सर्वात प्रसिद्ध देवस्थान म्हणजे श्री केशवराज मंदिर। हे दापोलीतील आसुद या गावी आहे। खूप प्रसिद्ध असे मंदिर आहे। दापोलीमध्ये येणारा प्रत्येक जण या मंदिरामध्ये आवर्जून येऊन दर्शन घेऊन जातात। दापोलीपासून जवळजवळ 7 किलोमीटरवरती व हरणे बीचवरून जवळजवळ 8 किलोमीटरवरती हे मंदिर आहे। तर आता आपण चाललो ते हरणे बीचवरून। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोकणातील जी कौलारू घरं आहेत आणि घरांच्या समोर जो मांडव आहे घातलेला आहे, त्या मांडवावरती या ठिकाणी सुपारी सुकत घातलेले आहेत। भरपूर अशा सुपारे या ठिकाणी सुकत घातलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या रस्त्यावरून चालताना आपल्याला बऱ्याच पोपळी तसेच नारळ, आंबा, काजू व इतरही झाडं पाहायला मिळतात आणि या झाडांच्या मधून अरुंद अशी वाट जी जाते ती श्री केशवराज मंदिराजवळ जाते। या ठिकाणी आपल्याला भरपूर अशी पोपळीची झाडं पाहायला मिळतात आणि त्यापासून सुपारीचं उत्पन्न जे या ठिकाणी घेतलं जातं आणि ही इकडची जी झाडं आहेत ती शिपण्यासाठी पाटाचं पाणी वापरलं जातं आहे। मध्ये मध्ये मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवणारे बोर्ड लावलेले आहेत। आता आपण चाललोय ते केशवराज मंदिराजवळ। अशा प्रकारची जी वाट आहे ती मंदिराजवळ गेलेली आहे, ती आपल्याला चालत जायची। आता जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आपल्याला चालावं लागणार आहे। आता आपण या ओढ्याच्या नवीन पुलावरती आलो आहोत। यापूर्वी या पुलाच्या बाजूला लाकडी पूल होतं। हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर गारंबीचा बापू हा चित्रपट पाहावा लागेल। या चित्रपटाचे चित्रीकरण हे याच परिसरात झालेले आहे। या ठिकाणी बघू शकता या ओढ्याच्या दोन्ही बाजूने झाडे दिसतात। सूर्याची कोवळी किरणे आपल्यावर पडतात। आता या ओढ्याचे पाणी कमी झाले आहे, पण पावसामध्ये हे ओढे भरून वाहत असतात।
आरुष कैसा लग रहा है अभी आपको? ये ऐसा लग रहा है कि एडवेंचर है ये, और ऊपर भगवान का मंदिर है और कल हम उधर पैर पड़ने के लिए जा रहे हैं। ओके, मजा आ रहा है? हाँ। चलने के लिए? हाँ। वापस आओगे यहाँ पे? हाँ, कभी कभी आऊंगा। कभी कभी आओगे? हाँ। ओके, अशा प्रकारचे जे पायऱ्या आहेत ते चढून आपल्याला वरती यायचं आहे केशवराज मंदिराकडे जाण्यासाठी। आता आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत। समोर बघू शकता हे मंदिर। चला तर मग मंदिरामध्ये जाऊन दर्शन करूया। आता आपण मंदिराजवळ पोहोचलो। गर्द झाडीत बसलेले या प्राचीन मंदिराचे बांधकाम दगडी आहे। मंदिराच्या समोर लाकडी खांब टाकून त्यावर पत्रे टाकलेले आहेत। समोरच आपल्या दगडी बांधकामाच्या पाटातून आणलेल्या पाण्याची गोमुखातून संततधार सतत सुरू असते। हे पाणी वर्षाच्या 12ही महिने 24 तास वाहत असते। या दगडी मुखातून येणारे पाणी थंड व अतिशय चवदार आहे। दापोली तालुक्यातील आसोद गावातील श्री लक्ष्मीकांत केशवराज मंदिर हे फार पुरातन म्हणून प्रसिद्ध आहे। 5 पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आहे। श्रीदेव लक्ष्मीकांताची मूर्ती काळ्या पाषाणाची 3.5 फूट उंचीची आहे। शंख, चक्र, पद्य, गदा अशी आयुधे असून मूर्ती पूर्वाभिमुख आहे। या मंदिराच्या आवारातील निसर्गरम्य परिसर तसेच मंदिरातील स्वच्छता व शांतता पाहून मन प्रसन्न होतं। गणपती बाप्पा चलो बघ कोण आहे? चल बाय बाय बाय। खूप छान असं आपलं दर्शन झालेलं आहे आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।